हॅलो, ह्या ब्लाउजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि कटोऱ्याचा शेप बघू शकता। अगदी परफेक्ट आणि फिनिशिंग सहित आपलं ब्लाउज तयार झालेला आहे। फिटिंगची टिप बघू शकता, अगदी प्रॉपर अशी आलेली आहे। तर हॅलो फ्रेंड्स, मी भारती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर बघा, मागचा गळा आपण बॅक साइड गोलच गळा आहे, किती छान असा बसलेला आहे। तर आज आपण 30 साइज कटोरी ब्लाउज कट करणार आहोत। तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा। तर आपण पूर्ण माप लिहून घेतलेली आहे। पूर्ण उंची 12.5, शोल्डर 5 इंच आणि मुंडा 5.5, छातीचा चौथा भाग 7.5, कटोरी आहे 4.5 आणि कंबर 26, समोरचा गळा 6 इंच, मागचा गळा 8.5, बाही उंची पूर्ण 5 इंच, दंडघेर आहे आपलं 4.5 इंच। तर पूर्ण आपण मेजरमेंट घेतलेला आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला पूर्ण ब्लाउजची उंची टाकून घ्यायची असते। तर आता मी सगळ्यात अगोदर पूर्ण ब्लाउजची उंची टाकून घेत आहे। तर आपल्या ब्लाउजची उंची किती पण असो, आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। तर 1 इंच जर आपण वाढवून घेतलं तर आपलं 1 इंच आपण वाढवून घेतलं तर आपल्याला 12ची असली 13 घेतलं तर आपल्याला बरोबर प्रॉपर शिवूनसानी आपली 12 येते। तर बघ, आता इथं 12.5ची पूर्ण उंची आहे, तर मी इथं 13.5 इंच घेत आहे। तर 1 इंच वाढवून घेत आहे आणि आता आपल्याला इथं पूर्ण उंची आपण घेतली, तिथूनच आपल्याला पूर्ण शोल्डर टाकून घ्यायचा आहे। तर बघा, मी इथं शोल्डर पूर्ण 5 इंच घेत आहे। आता पूर्ण आपण शोल्डर 5 इंच घेतलं। आता आपल्याला इथून जिथूनच आपण पूर्ण शोल्डर टाकून घेतलेला आहे, तिथून आपल्याला 5.5 इंच, बघा 5.5 इंच इथून आपल्याला मुंडा, 30 साइजचा ब्लाउज आहे तर मी 5.5 इंच इथं मुंडा घेत आहे। आणि आता इथूनच आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे। तर बघा, मी इथं छातीचा चौथा भाग 7.5 इंच आणि आता आपण छातीचा चौथा भाग 7.5 इंच घेतलं। आता शिलाई मार्जिन आपल्याला 2 इंच, 1.5 इंच पण घेऊ शकता। मी इथं 2 इंच घेत आहे। 2 इंच जर घेतले तर आपल्याला शिलाई एक्स्ट्रा कापड असलं पाहिजे, तर आपल्याला 2 इंचच घ्यायचं आहे। आणि आता इथं कंबर आपली ब्लाउजची आपली जी कंबर आहे तर 26ची कंबर आहे, तर मी इथं 6.5 इंच मार्जिन करून घेत आहे। आणि त्याच्यानंतर आपण जो टक्स लावतो तर त्याच्यात आपले 1 इंच जातो, तर 1 इंच वाढवून घेत आहे। आणि शिलाई मार्जिन इथं आपण 2 इंच घेत आहोत। तर बघा, इथं शिलाई मार्जिन आपण 2 इंच घेतली आणि आता बघा, छातीचा भाग आणि कमरेचा भाग आपल्याला असं मिळवून घ्यायचा आहे। तर बघा, मी इथं मिळवून घेतलेला आहे। आता आपल्याला मुंडा जो आहे आपल्या फ्रंट पार्टचा, आता फ्रंट पार्टचा मुंडा जो आहे तो इथं मी 1.5 इंच घेत आहे। आणि आपल्याला राऊंड शेप मुंड्याला आपल्याला फ्रंटचा जो मुंडा आपण आहे तो 1.5 इंच घेतलेला आहे आणि असं राऊंड शेप आपल्याला द्यायचा आहे। तर त्याच्यानंतर आपण बॅकचा मुंडा बघा 1.5 इंच मी इथं घेतलं। आता बॅक मुंडा मी 1.25 इंच घेत आहे। तर इथं आपण 30 साइजचं ब्लाउज कट करून घेत आहोत। तर आता आपण बॅकचा आकार देत आहोत, बॅक मुंड्याचा आपण आकार देत आहोत। आता त्याच्यानंतर आपल्याला बघा, आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण ब्लाउजचा गळा आपण माप लिहून घेतलेला आहे। तर गळा पूर्ण आपला समोरचा फ्रंट गळा आपला 6 इंच आहे। तर बघा, मी इथून 2 इंच घेत आहे आणि आता पूर्ण गळा इथून आपण फ्रंटचा गळा टाकून घेत आहोत 6 इंच। आणि आता सरळ रेषा आपल्याला अशी ओढून घ्यायची आहे। आता इथून आपण 2 इंच आणि आता अर्धा गोल आकार। तर बघा, इथं मी अर्धा गोल आकार दिलेला आहे। आता त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टी, आपण जर मोठं जर माप असलं हाईटनुसार, आपण जर मोठं जर माप असलं तर 3.5ची घ्यायची आहे। तर मी इथं 3चं क्रॉसपट्टी घेत आहे आणि कमरेच्या साईडनं इथं 2.5 इंच घेत आहे। तर मी इथं लाईन साईज आहे, 30 साईजचं ब्लाऊज आहे, तर मी इथं 3 इंच घेतलेलं आहे। तुमचं जर मोठं साईजचं ब्लाऊज असलं तर तुम्ही उंचीनुसार 3.5ची क्रॉसपट्टी घ्यायची आहे। तर बघा, आता आपण क्रॉसपट्टी तयार करून घेऊ। आता त्याच्यानंतर बघा, आपण इथून आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। तर बरोबर आपल्याला क्रॉसमध्ये क्रॉसपट्टीला शेप द्यायचा आहे। तर आपण असा जर शेप दिला तर एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट आपला
कटोरीचा आणि क्रॉसपट्टीचा व्यवस्थित असं फिनिशिंग सहित आपली फिटिंग बसते। आता आपली 4.5 इंच कटोरी आहे, तर बघा मी 4.5 इंच इथं कटोरी घेत आहे आणि आपल्याला सरळ अशी आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे। तर बघा मी इथं सरळ रेषा ओढून घेतली आणि इथून आता आपण 1 इंच वर वाढवून घेत आहे। तर बघा इथून 1 इंच वर वाढवून घ्यायचं आहे। तर आपल्याला कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे। तर बघा मी इथं 1 इंच वर वाढवून घेतलं आणि क्रॉसमध्ये अशी रेषा ओढून घेत आहे आणि छानसा असा कटोरीला आपल्याला शेप द्यायचा आहे। तर बघा आपली कटोरी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। आता आपण कट करून घेऊ। तर आपण बॅक पार्टचा जो आकार दिलेला आहे तो सगळ्यात अगोदर आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा आता मी बॅक पार्टचा जो आकार दिलेला आहे मुंड्याला तो सगळ्यात अगोदर आपण कट करून घेत आहोत। आता त्याच्यानंतर आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे, कारण आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कट करत आहोत। तर बघा आता आपले दोन पॅटर्न तयार झालेले आहेत। तर आपण एका याच्यात आपण बॅक पार्ट आणि याच्यात फ्रंट पार्ट कट करून घेत आहोत। तर सगळ्यात अगोदर आता मी गळा कट करून घेत आहे आणि आता क्रॉस पट्टी आणि आता आपण कटोरी कट करून घेत आहोत। आणि आता जो आपण मुंड्याला शेप दिलेला आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा आपलं पॅटर्न पूर्ण तयार झालेले आहेत फ्रंट पार्टचे, कटोरी क्रॉस पट्टी। आता आपण बॅक पार्ट कट करून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण इथून गळा, जर आपल्याला डीप गळा हवा असेल तर आपण 2चाच गळा घ्यायचा। कधी पण आपल्याला किती बी जर डीप गळा जर आपण इकडून जर 2.5 सव्वा 2 जर घेतला तर आपले शोल्डर उतरण्याचे चान्स असतात। तर आपण 2चाच गळा घ्यायचा। तर आता इथं 8.5चा पूर्ण उंची आहे गळ्याची, तर मी अर्धा इंच इथून वाढवून घेत आहे। तर अर्धा इंच मी फक्त वाढवून घेतलेला आहे। आता आपल्याला जेवढा डीप गळा हवा आहे तेवढा आपल्याला इथून वाढवून घ्यायचा आहे। तर बघा मी इथं पूर्ण 3 इंच घेत आहे। तर बघा इथून 1 इंच अधिक वाढवून घेतलेला आहे आणि आपल्याला सरळ अशी रेषा ओढून घ्यायची आहे। तर बघा मी सरळ रेषा ओढून घेत आहे आणि छानसा असा आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। गोल गळा, मटका गळा तर आपण देऊ शकतो। तर बघा आपण छान असा गोल गळ्याचा आकार दिलेला आहे। आता आपल्याला आपली कंबर ब्लाऊजची 26 आहे, तर आपण 6.5 इंच बरोबर 6.5चे 4 भाग केले तर 26ची कंबर येते। तर बघा मी तर 6.5 इंच घेतलेला आहे आणि आपण जो टक्स लावतो तर त्याच्यामध्ये आपले 1 इंच जाते। तर मी 1 इंच वाढवून घेतलं आणि शिलाई मार्जिन 2 इंच। तर आता आपण कट करून घेत आहोत। तर बघा आता आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे पेपर। तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आता आपण कटोरी वाढवून घेऊ। तर बघा जसं आपण कटोरी कट केलेली आहे प्रॉपर अशी आपल्याला ठेवून मार्जिन करून घ्यायची आहे आणि छोटं साईज असल्यामुळे तर मी इथं कटोरी 1.25 इंच दोनही साईडनं वाढवून घ्यायची आहे। तर बघा मी इथून 1.25 इंच घेतलेला आहे आणि ह्या साईडनं पण 1.25 इंच घेत आहे। 30 साईजचं ब्लाऊज आहे। जर 28 साईजचं ब्लाऊज असलं तर आपण 1 इंचच घ्यायचा आहे। तर बघा आता आपण पूर्ण कटोरी वाढवून घेणार आहोत। तर इथं आपण मध्य करून घेत आहोत। त्याच्यानंतर आपल्याला इथून 1 इंच 1.25 इंच आपण आणि 1.25 इंच पण घेऊ शकतो। तर बघा आता इथून आपल्याला हा भाग इथं मिळवून घ्यायचा आहे पॉइंट आणि ह्या साईडनं पण आपल्याला असं मिळवून घ्यायचं आहे।
आता आपल्याला दोनही साईडनं पाऊण इंच दोनही साईडनं आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचं आहे, कारण आपण 30 साईजचा ब्लाऊज कट करत आहोत. तर अर्धा इंच जर आपण घेतलं तर खूप मोठा साईज होऊन जातो गळ्याचा आकार. तर दोनही साईडनं आपल्याला पाव इंच असं वाढवून घ्यायचं आहे आणि हा भाग इथं मिळवून घ्यायचा आहे असा. आणि आता कटोरीला आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे. तर अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट आपली कटोरी तयार होते. तर तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच आहे, अगदी परफेक्ट आपली कटोरी तयार झालेली आहे. तर आता आपण कटोरी कट करून घेऊ. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर बघा, आता आपण आपली कटोरी वाढवून घेतलेली आहे. जर तुम्हाला मी बाहीची कटिंग नाही दाखवली, तर तुम्ही जर कमेंटमध्ये सांगाल तर मी नक्कीच बाहीची कटिंग घेऊन येणार. तर बघा, आता पूर्ण आपण कट करून घेतलेलं आहे. तर बाही कटिंग जर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट कराल की बाहीची कटिंग दाखवा ताई, तर मी नक्कीच बाही कटिंगचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तुम्ही कमेंट करा, तर मी नक्कीच घेऊन येईन. तर चला, तर मग अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटू. धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.